नमस्कार मित्रांनो, मैं प्रथम। मैं यश। आपका इस आज की डॉक्यूमेंट्री में बहुत बहुत स्वागत है। और आज हम आपको दिखाने वाले हैं अमरावती के गणेश मंडल। और इस डॉक्यूमेंट्री के माध्यम से आपको समझाने की कोशिश करेंगे कि अमरावती में किस तरह गणपति फेस्टिवल सेलिब्रेट होता है और कितने धूमधाम से हमारे पूरे समाज को एक साथ लाता है गणपति का फेस्टिवल। हमारा सबसे पहला मंडल था अमरावती का राजा, जहाँ होने वाली थी महाआरती और पथक। आज हम आए हैं अमरावती के राजा के दर्शन करने के लिए और यहाँ पे भी महाआरती होने वाली है। उसके ठीक 15 मिनट बाद पथक भी होने वाला है। हमने यहाँ के अध्यक्ष मयूर मोटवानी जी से बात की और जानने की कोशिश की कि अमरावती का राजा किस प्रकार अस्तित्व में आया। मेरा नाम मयूर मोटवानी है। हमारे मंडल का नाम हरिओम गणेशोत्सव मंडल अमरावती 4 राजा के नाम से पूरे अमरावती में फेमस है हमारा मंडल। सबसे पहले अमरावती के राजा के चरणों में मेरा बहुत बहुत प्रणाम। हमारे गणपति मंडल की ये साल की थीम है प्रेम मंदिर, जो अंदर से बहुत ही खुशहाल प्रसन्नता देता है हमारा मंडल। जो भी लोग हमारे मंडल में आते हैं उनको शांति मिलती है, खुशहाली मिलती है और ब्लेसिंग्स मिलती है। इस मंडल का कोई कार्यकर्ता निराश रहता है, हमेशा खुशी से बोलता है। 6 महीने बोलता है, 6 महीने पहले बोलता है कि अमरावती का राजा हम बैठाने वाले हैं और सबको आना है। ये अमरावती राजा की ताकत है। मंडल का काम हम बहुत अच्छे टीम वर्क में संभालते हैं। हमारे साथ में करीब 50 से 55 लोग हैं हमारे मंडल में, जो हमारा टीम वर्क संभालते हैं। किसी अकेले के बस की बात नहीं है इतना बड़ा मंडल चलाना, तो इसीलिए हमारा मंडल का जो टीम वर्क है वो बहुत सपोर्टिव है, बहुत रिस्पेक्टफुल है। आपने देखा है कि हर यहाँ पे मंडल में जुड़ा हुआ वो हर व्यक्ति कलाकार है। हमारा मंडल 2007 से चालू हुआ है, तो आज तक हमारा मंडल बापा की दया से बढ़ता जा रहा है। बापा का आशीर्वाद है और हम आगे भी हमारे मंडल को ऐसे बढ़ाते रहेंगे अमरावती में। इस मंडल की खासियत इसका भव्य दिव्य गणपति और बहुत सुंदर डेकोरेशन। जब हम छोटे थे तो हमारे कॉलोनी में बहुत सारे मंडप बैठते थे, बहुत सारे गणेश जी बैठते थे, तो वहाँ से हम लोगों को प्रेरणा आई कि हम लोग भी बड़े होके एक मंडप बनाएं, एक अमरावती लेवल पे मंडप बनाएं और बड़ी मूर्ति का स्थापना करें, अमरावती में नाम करें हम हमारा मंडल का। इसीलिए हमने हमारे मंडल का नाम दिया अमरावती 4 राजा। और अभी बारी थी पथक की। लाइफ में कभी कभी ऐसे पल आते हैं ना, जहाँ पे लगता है ये पल कभी ख़त्म ही ना हो। उन्हीं मोमेंट्स में से एक मोमेंट ये भी था। और इन सब में पथक वादकों की एनर्जी देखकर तो मन झूमे उठता है। गुणगान तुझे ओठांवर गाऊ दे, चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे रे। नाथाचा नाथ तू, आईची हाक तू, भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया। दोस्तों अभी हम जा रहे हैं विदर्भाचा राजा। आपको पता होगा विदर्भाचा राजा अमरावती का सबसे बड़ा गणपति है। और दोस्तों वहाँ के मैनेजमेंट को हम पूछेंगे वो किस तरह से इतना बड़ा गणपति मैनेज करते हैं। और वहाँ पे आपको पता होगा जो भक्तों की भीड़ होती है वो भी बहुत ज़्यादा होती है। माझे नाव रितेश गणेशदास बुक। आमचा न्यू आझाद गणेशोत्सव मंडळ इरविन चौक
हा मंडळ आहे आणि मंडळाचे हे 45 वर्ष आम्ही साजरा करत आहोत. आम्ही मंडळाचं काम 12 महिने आणि 24 तास असं चालतं. गणेशोत्सव हे फक्त 15 दिवसाचं असतं, परंतु त्याची तयारी म्हणावी तर पुढच्या वर्षी तयारी याच वर्षी सुरू झाली आहे. न्यू आझाद गणेशोत्सव मंडळ हे जे आमचं कार्य आहे हे केवळ गणेशोत्सवापुरतं सीमित न राहू ही ॲक्टिव्हिटी आमची वर्षभर चालत राहते. 15 दिवस केवळ त्याचे गणेशोत्सवासाठी आम्ही देतो. त्यानंतर वर्षभर इथे इरविन आणि लक्ष्मी दवाखान्याच्या पेशंट्स आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी येथे मोफत व्यवस्था केलेली असते. आणि वर्षभर इरविन दवाखान्यात जेवढे लोक येते त्यांची झोपण्याची व्यवस्था नसते, जेवणाची व्यवस्था नसते. मंडळ ते वर्षभर त्यांना जेवण फक्त 10 रुपयात जेवण देते. 365 दिवस जेवणाची व्यवस्था, रात्री झोपण्याची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात येते. त्यानंतर आम्ही रितेश भाऊंना हे विचारलं की विदर्भाचा राजा हे नाव नेमकं कसं पडलं. लालबागचा राजा म्हणजे खूप ऐकायचं आणि इथूनही लोक जायचे. दिनेश भाऊंना एक कल्पना सुचली की बा तिथे जाऊनही लोकांना हार्डली 3 ते 5 सेकंदात बाहेर निघावं लागतं, दर्शन होत नाही. तर त्यांनी अशी संकल्पना केली की यावर्षी आपण लालबागचा राजा, तर पहिला वर्ष जो होता आपण त्याला लालबागचा राजा असं म्हणून बसवलं होतं. पण मग ते कालांतराने असं झालं की लोकसभा सगळ्यांची डिमांड झाली की लालबाग याला सूट नाही होत, मग काय ठेवावं. तर विदर्भाचा राजा हे देखील जनतेच्या कौलातनंच नाव गणपती बाप्पा मंगलमूर्ती गजानन गणपती महाराज की जय, आनंद की नमः पार्वती पते हर हर. काल परवा एक वृद्ध महिला आली आणि तिने असं प्रस्ताव दिला की माझ्या मागे कोणी नाही आहे, मला एक दूरच्या नात्यातला नातू आहे आणि माझं घर अमुक अमुक ठिकाणी आहे, मला तुमच्या मंडळाला हे दान द्यायचं आहे. आम्ही तिची विचारपूस केली, चौकशी केली आणि त्यांना हा सल्ला दिला की जोपर्यंत तू जिवंत आहे तोपर्यंत तुला आमच्या व्यतिरिक्त कर दुसरा कोणी आढळला तर तसा विचार कर आणि तुझ्या जिवंतपणी तुला आवश्यकता नसेल तर हे घर विकून जे सत्कार्य करता येते ते कर, आम्हाला देशील. आम्ही त्या प्रॉपर्टीचं काय करू काय नाही करू याच्यापेक्षा तू स्वतःच्या हातानं याच जन्मामध्ये ईश्वरी कार्य करून मोकळी हो. तर अशाही घटना आमच्या आयुष्यामध्ये घडत राहतात आणि तिथून मग प्रेरणा मिळत गेली. हा तर एक किस्सा झाला. असंख्य लोकांनी असंख्य अनुभव सांगितलेले आहे की आम्हाला नोकरी मिळाली, कुणाचा आजार होता, कुणाला काही नाही समस्या होती, त्या सगळ्या म्हणजे श्रद्धाभावाने जिथे मानतो त्या इथे पूर्ण होतात. तर कुठे ना कुठे प्रेरणा ही गणपती बाप्पा आणि टिकांचा जो आदर्श होता की गणेशोत्सव हा एक सामाजिक चळवळ झालेली पाहिजे, तर ती फक्त आमचा देखील असा विश्वास आहे की 15 दिवस सीमित न राहून वर्षभर काही ना काही माध्यमाने तुमच्या पोटी जी क्षमता आहे आणि तुमच्याकडनं जे काही शक्य आहे त्या माध्यमाने आपण सर्वांनी सुरू ठेवली तर ती खरी गणपती बाप्पांना आरती किंवा आपली हे राहील असं मला वाटतं. इसके बाद में हम पहुंच गए नवमित्र गणेश उत्सव मंडल, जहाँ पे हमको लोकल गणेश उत्सव मंडल की बहुत सारी चीज़ें पता चली. माझ्या मंडळाचं नाव नवमित्र गणेश उत्सव मंडळ आहे. हे नाव तेव्हा आम्ही या एरियात सगळे नवीन टीम तयार झालेली होती, त्यामुळे हे नाव नवमित्र गणेश उत्सव मंडळ या मंडळाला नाव देण्यात आले. आमचं मंडळ 24 वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि आमचं मंडळ अयोध्या कॉलनी, शेगाव रोड, अमरावती येथे आहे. सगळे अध्यक्षच आहे या मंडळात असं म्हटलं तरी चालेल. काही असा भेदभाव नाही आहे किंवा अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे, सचिव आहे, उपसचिव आहे, असं काही नाही. आता आमच्या मंडळाचं सांगायचं झालं तर हे 10 दिवस बाहेरगावी राहणारे मुलं जे कधी आम्हाला भेटत नाही तेही या 10 दिवसात आम्हाला रोज भेटतात आणि एकत्रित येतात. विविध खेळ आमच्या मंडळात घेतल्या जातात, त्या अनुषंगाने आमचं पूर्ण एरिया एकत्रित येतो. यावेळेस आमच्या गणपतीची थीम जगन्नाथपुरीसोबत रिलेटेड आहे. तुम्ही पाहू शकता आमच्या आर्चमध्ये जगन्नाथपुरीचे 3 आयडल्स आम्ही प्रस्थापित केलेले आहे. तर आम्ही ही जे वर्गणी जमा करतो ही सार्वजनिक नाही करत, फक्त आमच्या मंडळाचे जे काही सगळे भक्त आहेत
त्यांच्याकडनं आम्ही वर्गणी जमा करतो आणि हा गणपती उत्सव साजरा करतो. आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष उदयजी चांना यांच्या संकल्पनेने आम्ही यावेळेचा हा देखावा दरवेळेस मूर्ती केलेला आहे. वेगळी असते आमची. तर यावेळेस हे तुम्हाला हे थीम अशी कशी साधली की आपण त्यावेळेस जगन्नाथपुरीची जगन्नाथपुरीची संकल्पना उदयजी चांना यांनी सुचवलेली आहे मंडळाला, जे माजी अध्यक्ष होते आमच्या मंडळाचे. जगन्नाथपुरीची यात्रा झाली. सर्वस्व म्हणजे गणपती माझा देव आहे, माझा पाठीराखा आहे. गणपतीमुळं मला प्रेरणा मिळते. गणपती पाठीमागे असल्यावर कुठलंही काम करायला मला धीर भेटतो. गणपती ही विद्येची देवता आहे, धनाची देवता आहे आणि आपल्याला पावणारी देवता आहे. त्याच्यामुळे लोकांचा कल गणपतीकडे जास्त असतो आणि महादेवाचे पुत्र म्हणूनही लोकांचा कल गणपतीकडे जास्त. या मंडळातला आपला सर्वात मेमोरेबल मोमेंट कोणता, म्हणजे आठवणीचा मोमेंट? 2007चा वर्ल्ड कप आम्ही इथेच मॅच लावली होती. टी व्ही वगैरे आम्ही सेटअप लावला होता. तेव्हा छोटासा टी व्ही एक आणला होता. तिथेच आम्ही पूजा वगैरे करायचो, टी व्हीची सुद्धा पूजा करायचो. तो एक मोमेंट. भारत वर्ल्ड कप जिंकला. 2007 म्हणजे जन्म झाला तेव्हा, बापरे, तेव्हापासून चालू आहे मंडळ. आमचं मंडळ 24 वर्ष जुनं आहे. प्रॉब्लेम्स म्हटलं तर एरियाची पूर्ण साफसफाई करून घ्यावं लागते, झाडाची कटिंग करून घ्यावं लागते. बऱ्याचदा वेगळ्या वेगळ्या परमिशन घ्यावं लागते, महानगरपालिकेची असो, पोलिसांची असो. हे सर्वांतून जाऊन मग गणपतीचं हे करतो. घरगुती गणपती मातीचा असावा. मंडळाच्या गणपतीत मातीच्या मूर्त्यांना तेवढी फिनिशिंग येत नाही, त्यामुळे मंडळाचे मिक्स असले तरी काही हरकत नाही. महाप्रसादासाठी सगळ्यांचं सहकार्य राहते. ज्यांना कोणाला धान्य द्यावं वाटते, कोणी वर्गणी देतात, त्या संकल्पनेतून सगळं आम्ही कलेक्शन करून महाप्रसाद देतो. मंडळातील कार्यकर्ते बाप्पांची फक्त 10 दिवसच नव्हे तर वर्षभरात सामाजिक कार्याच्या माध्यमातून सेवा करत असतात. बाप्पांची सेवा करता करता येतो विसर्जनाचा दिवस. अनेक दिवस बाप्पांची सेवा केल्यामुळे सर्वांनाच बाप्पा ह्या वर्षी विसर्जित होतात हे बघून भरून येते. ॲक्च्युली खूप जास्त इमोशनल क्षण असतो तो. भावना म्हणजे अशी राहते की असं वाटतं की गणपती वर्षभर राहावे इथं. मी तरी आजपर्यंत विसर्जन पाहिलेलं नाही. मी स्वतः मागील 22 वर्षापासून मला माझ्याकडून ते पाहणं होत नाही. तरी लोक खूप जमा होतात, पाहतात. लोकांच्या डोळ्यातून अश्रू येतो. म्हणजे विसर्जनच्या दिवशी आपलंही मन भरून येते. वास्तवात पहिल्या वर्षी जेव्हा विसर्जन झालं त्या वर्षी देखील अशी भावना नव्हती की आता बाप्पांना सोडलं पाहिजे म्हणून. त्यातही आम्ही म्हणजे जे शास्त्र ज्यांना माहिती असते त्यांना विचारलं होतं, पण त्यांनी देखील हे अधोरेखित केलं होतं की बाप्पा हे नवसाचे असतात. तर 15 दिवसाहून त्या जास्त त्यांचं प्रतिष्ठान आपण करू शकत नाही. तर त्या पोटी आपल्याला विसर्जन करणे भाग आहे. दरवर्षी मग ही मूर्ती नव्याने बनते. बाप्पा यावर्षी विसर्जित होत आहे, त्यामुळे भक्तांचा उत्साह कमी होत नाही. कारण बाप्पा पुढच्या वर्षी याच उत्साहाने परतणार याची सर्वांना खात्री असते. पुढच्या वर्षी लवकर या. लौट के तुझको आना है, सुन कहता दीवाना है. जब तेरा दर्शन पाएंगे चैन तब हमको पाना है. विसर्जनाची जी हुरहुर असते ते कुठे ना कुठे आम्ही इन्स्टंटली पुढच्या वर्षाच्या तयारीला लागतो. तर बाप्पा गेलेच नाही, थोड्या वेळासाठी आमच्यापासून दूर झाले आणि पुढच्या वर्षाच्या तयारी तर लवकरच येणार आहे आमच्यामध्ये, ही भावना आमची असते. त्याच्यामुळे ती हुरहुर नसून एक्साइटमेंट एक पार्ट त्याच्यात जास्त असतो. लौट के तुझको आना है, सुन ले कहता दीवाना है. जब तेरा दर्शन पाएंगे चैन तब हमको पाना है. तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है.